पहिल्या षटकामध्ये आला होता, 4 धावा आणि 1 विकेट त्याने मिळवली होती. तो कंटिन्यू करतोय. बॉल 18 शिल्लक आहे टोटल या मॅच मधले आणि 36 धावांची गरज आहे ती बॅटिंग करणारा उत्तर शिवला. एज आहे फर्स्ट अटेम्प्ट, सेकंड बटरफ्लाय कॅच. एकाच हातामध्ये राहुलने टिपलेल्या झेलने डाव संपला. 14ला दुसरा झटका बाद होतोय मयूर चौधरी. आणि त्याचबरोबर एक नामवंत क्रिकेटर आणि त्याचबरोबर उद्योगपती गारुलीचे सुजित दादा पाटील यांचे या ठिकाणी आगमन झालेले. दादांचा मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. बादल बैलाचे मालक शर्यतींकडे देखील सुजित दादा वळलेले आहेत. एक काळ आणि गाजवला आजही जे क्रिकेट खेळतात घारिवलीसाठी योगेश पाटील, प्रशांत म्हात्रे, सुजित पाटील हे 3 फार जवळचे मित्र आहेत. आपापल्या गावांसाठी ग्रामीणची त्यांची कारकीर्द टेनिस बॉल क्रिकेटची बहरदार आहे. मात्र सध्या या मॅच मध्ये आपण पाहतोय डिसिप्लिन बॉलिंग. प्रतीक माई सेकंड स्पेल नाहीतर कंटिन्यू केलंय त्याने थर्ड ओव्हरला. सो चांगली बॉलिंग. पहिल्या 7 बॉलमध्ये 2 विकेट त्याने मिळवलेत. 14 धावा आहेत. अक्रॉस द पॅटने खेळण्याचा प्रयत्न. इज डॉट बॉल. या सरफेसला आता पाहत असताना बॉलिंग करतोय प्रतीक माई. स्क्रीनवरती तुम्ही पाहतात सर्वांचा लाडका खेळाडू, टेनिस बॉल क्रिकेटने मिळवून दिलेली त्याला श्रीमंती, प्रसिद्धी, ठाण्याचा वंडर बॉय केतन वामन म्हात्रे. 14 for 2. 14 धावा धावफलकावरती आहेत. अटॅक करावा लागेल. 36 धावांची गरज आहे. एज होती. प्लेडाऊनची शक्यता. नॉन स्ट्रायकिंग एंडला जीवन पोहोचेल त्या अगोदर स्ट्रायकिंग एंडला हिट केल्या कुमार माळीने. जीवन चौधरी शून्यावरती बाद. 14ला बसतोय तिसरा मोठा धक्का. रामदास 11 फायटर क्रिकेट क्लब उत्तर शिवला. सॉलिड हिट केला या ठिकाणी. शॉट फाईन लागला होता कुमार माळी ज्याने बॅटिंग देखील जबरदस्त केली सुरुवातीला. हाईट कम फाईट ज्यादा. कुमार माळी जेव्हापासून तो भोपरच्या संघामध्ये खेळतोय मिस्टर 360 आहे. कधीही तो स्वतःला स्विच करतोय. कव्हरचे फटके, पॅडल स्वीप, लॅप स्वीप, स्लॉक स्वीप, फॉलिंग स्वीप हे सर्रासपणे त्याच्या आपण बॅटमधून पाहतोय. केतनला पुन्हा एकदा तुम्ही पाहतात चाहता वर्ग त्याचा मोठ्या प्रमाणात इथेही उपस्थित आहे. ऑनलाईन तुम्हाला पाहायला मिळेल. आजची 6वी मॅच आहे. यानंतर एक सामना होईल माताडी आणि आयरे. त्यानंतर रियान्श 11 वाकण विरुद्ध खोणी सी मध्ये आपण मॅच पाहणार आहोत. हार्ड लेन पूल करायचा होता. काय गोलंदाजी आहे. ॲक्युरेसी आपण पाहतोय गोलंदाज प्रतीक माईकडून. पहिल्या या षटकाचा 4 बॉलमध्ये एकही धाव आली नाही. इवन 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये तर एक कुमार माळीचा रन आउट. 14 बॉल 36 धावा. या मॅचला टर्न करणारी बॉलिंग सुरू आहे प्रतीक माळीकडून. आत्मविश्वास कमी आहे फलंदाजाकडे. तो जाणवतोय फुटवर्कचा अभाव. ऑन साइडला पुन्हा एकदा जणू काही मागचा बॉलचा आपण प्रिव्हियस बॉलचा ऍक्शन रिप्ले पाहतो. शॉर्ट ऑफ लेंथ. ही हार्ड लेंथ आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खास करून हार्दिक पांड्याकडून पाहत असतो. हार्ड लेंथला हिट करतो. इथे प्रतीक माळी तेच करतोय. 5 बॉलमध्ये एकही धाव आली नाही. आज वाडेघरच्या सर्वेश पाटील कडून आपण आजच्या दिवसामध्ये मेडन ओव्हर बघितली आहे आणि दुसरी मेडन ओव्हर एकदा जोरदार अटॅक प्रतीक माळीसाठी. सुपर बॉलिंग. 18 बॉलमध्ये 36 धावांची गरज असताना 1 विकेट या ओव्हर मध्ये त्याने मिळवली. ही ओव्हर मेडन आली पण 2 षटकांच्या स्पेल मध्ये अवघ्या 4 धावा खर्च करत असताना 2 विकेट मिळवून देणारा प्रतीक माळी स्क्रीनवरती ज्याला तुम्ही बघितलं धावून आलाय गावदेवी क्रिकेट संघ भोपरसाठी. आणि आता मात्र हा सामना 36 धावांची गरज आहे. 12 बॉलचा खेळ शिल्लक. फायटर क्रिकेट क्लब उत्तर शिवला आता फाईट करावी लागेल. संघर्ष मोठा आहे फलंदाजांसाठी. मात्र स्क्रीनवरती प्रतीक माळी थोडासा दमलेला दिसतोय पण त्या अगोदर जी केलेली बॉलिंग त्याने मेडन ओव्हर 2 विकेट मिळवत असताना 2 षटकांमध्ये फक्त 4च धावा